नमस्कार नमस्कार. रिअल फॅक्ट महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इथं बीड शहरातील जे विद्यार्थी वर्ग आहेत तर इथून जात होतं तर विद्यार्थी वर्गाचं असं मत होतं की आमचंही मत तुम्ही घ्या. आमचं मत काय आहे नेमकं आता निवडणुका चालू आहेत. आमचं मताला किंमत आहे. तरुण युवा वर्ग जे स्पर्धा परीक्षा तयारी करतात त्यांचं नेमकं काय मत आहे ते आपण जाणून घेऊ त्या निवडणुकीच्या अनुषंगाने. तर काय वाटतं भैया तुम्हाला आता हे लोकसभेची निवडणूक चालू आहे तर बजरंग सोनवणे पंकजा मुंडे उभा आहेत आणि देशामध्ये सुद्धा आता नरेंद्रजी मोदी साहेब इंडिया आघाडी याच्यापैकी काय वाटतं तुम्हाला काय यायला पाहिजे देशामध्ये कोणा सरकार यायला पाहिजे? देशामध्ये मोदीचं सरकार आलं. मोदीचं सरकारच काय यायला पाहिजे बरं आता काय वाटतं तुम्हाला कशामुळे मोदी सरकार पाहिजे? कारण सांगा मला एखादं तुमचा फायदा सांगा एखादा 10 वर्षाच्या कालखंडामध्ये पाठीमागालच्या मोदी सरकार आहे, त्यांनी त्यांच्यापासून झालेला तुमचा फायदा किंवा विद्यार्थी वर्गासाठी एखादं केलेलं चांगलं काम सांगा. नेमकं मोदी सरकारच का पाहिजे असं मोदी वाटतं सरकार शेतकऱ्यासाठी चांगलं हा. आहे. शेतकऱ्याला ते 9 हप्ते देत आहेत, 18,000 रुपये. तुम्हाला? 18,000 रुपये म्हणजे कोणत्या योजनेअंतर्गत आहेत? काय 18,000 रुपयाची तर मला नाही माहिती. सॉरी 12,000. हा. तर 12,000 रुपये देत आहेत. तर शेतीमालाला भाव नाही असं मत आहे बऱ्याचशा जणांचं. त्यावर काय मत आहे तुमचं? शेतीमालाला भाव नाहीये कापूस सोयाबीन. हा, शेतीमालाला त्याला भाव नाहीये सध्या. देवाला बोलवा. तर काय वाटतं तुम्हाला आता भाजप सरकारच का पाहिजे बघ काय तुम्हाला काय वाटतं कोणाचं सरकार पाहिजे भारतावर? 100% बीजेपीचं सरकार पाहिजे महाराष्ट्रामध्ये बी आणि भारतामध्ये बी. कारण की त्यांनी भरपूर असा विकास केलेला आहे. विद्यार्थ्यासाठी दरवर्षी भरती काढायलाय. याच्या अगोदर आता मागच्या वर्षी 8,000ची भरती काढली. आता ह्यावेळेस 11,000 जागेची पोलीस भरती काढली. याच्या अगोदर ज्यावेळेस शरद पवार सत्तेत होते त्यावेळेस एकही जागा भरलेली नाही. 5,000च्या पुढं किंवा 2,000 जागा याच्या पुढं ते काय गेले नाहीत. पण बीजेपीची सत्ता आल्यापासून जिल्हा परिषदमध्ये 15,000, पुन्हा पोलीस भरतीमध्ये 18,000 अशाच भरपूर जागा निघायला लागल्या. त्यामुळे पूर्ण विद्यार्थी भारतीय जनता पार्टीवर खुश आहे. तर विद्यार्थ्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने. यामुळे विद्यार्थी भारतीय जनता पार्टी सरकारवर खुश आहेत असं वाटतं. आता काय बीड जिल्ह्यामध्ये काय चित्र वाटतं तुम्हाला काय होईल पंकजा मुंडे बजरंग सोनवणे? 100% पंकजाताई ह्या 3 लाख मतांनी निवडून येतील. कारण की त्यांनी प्रीतमताई ज्यावेळेस खासदार असताना भरपूर विकास केलेला आहे. आता आपली रेल्वे बीड जिल्ह्याची इथपर्यंत आली. राष्ट्रवादीच्या काळात त्यांनी 1 फूट सकट रेल्वेचा कुठं पटरी हातरले नाहीत. आणि ज्यावेळेस शरद पवार सत्तेमध्ये आले त्यावेळेस त्यांनी पाप केलं. बीड जिल्ह्याला 1 रुपया रेल्वेसाठी टाकला नाही त्यांनी राज्य शासनाकडून. तर भरपूर प्रमाणामध्ये विकास कामं झालेले आहेत असं यांचं मत आहे. तर आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. तुम्हाला काय वाटतं आता निवडणुका चालू आहेत बीड जिल्ह्यामध्ये काय होईल काय वातावरण आहे? बजरंग सोनवणे पंकजा मुंडे उभे आहेत. पंकजा मुंडे आहे ना. पंकजा मुंडेच का बरं? का म्हणजे विकास केला त्यांनी. ते बोलतात ते सगळं विकासावरच बोलतात. विकासाच्या मुद्द्यावर काय विकास कामं सांगता येतील का? एवढे हवे झाले तर प्रत्येका गावागावात विमा आलाय. प्रत्येकाला घरकुल भेटले तर. तर आता विरोधी समजा जे आहेत उमेदवार त्यांचं मत आहे की बीड जिल्ह्यासाठी त्यांनी कुठं रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे. बाकीचे दुसरे हे जे काम आहे ते समजा ते केलेलं नाही. तर भरपूर प्रमाणात बीड जिल्ह्याला आता सध्या पाण्याचं प्रचंड अडचणीच आहे. तर काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यासाठी हे काय केलं नाही? कुणी आणि बजरंग बाप्पांनी काय केलं शेतकऱ्यासाठी? पंकजाताईंनी एकच सांगितलंय, भर सभेत सांगितलंय की तुम्ही मला एखादं काम सांगा कोणतं केलंय ते. तुम्हाला प्रत्येक वेळेस लोकसभेचं तिकीट भेटतंय. मग तुम्ही मागच्या वेळेस 5 लाख 15 का 20,000 मतदान घेतलं. त्या लोकांसाठी एकाही लोकांसाठी तुम्ही काय केलं हे सांगा म्हणा तुम्ही. हा, आणि का नाही त्या पंकजाला निवडून द्यायचं? काय केलं नाही पंकजाताईनं? रेल्वेचा प्रश्न रेल्वे चं काम स्तब्धगतीने किंवा 10 वर्षाच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्यामुळे 2.5 वर्ष हा थोडासा लेट झालंय. पण आता जे चालू आहे आता पार अंबळनेरच्या पार शिरूर आपलं रायमापर्यंत रोड टाकले तर 1 ते 1.5 वर्षात आपली बीडच्या पुढे रेल्वे जाईल. धन्यवाद. विकास जे कामं केलेले आहेत त्याच्यामुळे पंकजा मुंडे निवडून येतील असं त्यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत बजरंग सोनवणे पंकजा मुंडे उभे आहेत काय होईल? बीडमधून पंकजाताई 100% लागणार. पंकजा मुंडेच का बरं काय? विकास कामं केलेले त्यांनी. त्यांच्याकडे जे ग्रामविकास खातं होतं त्यावेळेस त्यांनी भरपूर कामं केलेली. जलसंधारणाची त्याची गावागावानी विमा वगैरे सगळे कामं त्यांनी भरपूर केले. त्याच्यामुळे लोकांची पण पसंती जास्त त्यांनाच आहे. त्याच्यामुळे ते 3 लाखाच्या लीडनी निवडून येतील 100%. तर 3 लाखाच्या निवडून येतील त्यांनी कामं केलेलं असं मत आहे.
तर तुम्हाला काय वाटतं? पंकजाताईच निवडून येतील 100%. पंकजा मुंडे हो. काय बरं ठीक आहे, पंकजा मुंडेच निवडून येतील असं मत आहे. तर बरं विद्यार्थ्यासाठी इथून पुढे सरकारने काय उपाययोजना करायला पाहिजे असं वाटतं? विद्यार्थ्यांसाठी भरती प्रक्रिया पारदर्शक घ्यायला पाहिजे सरकारने. कारण मध्ये बरेच पेपरमध्ये घोळ झाले कंपन्यामध्ये. त्याच्यामुळं ते सगळं MPSC कडे दिलं पाहिजे. तर जे खाजगी कंपन्याकडे टेंडर आहेत ते न देता डायरेक्ट MPSC मार्फत परीक्षा घ्यायला पाहिजे. असं हे मत आहे तुमचं. तर आता काय नेमकं पाठीमागं तलाठी भरती झाली याच्यामध्ये जे घोळ झाला त्याबद्दल तुम्हाला काय? तलाठी भरतीमध्ये बी भरपूर घोळ झाला. पण त्याचं आणखीन काही मॅटमध्ये त्याच्यामध्ये चालू आहे त्याची कारवाई. काहींना ऑर्डर भेटल्यात, काहींचं चालू आहे आणखीन. तर धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. विद्यार्थ्याच्या मत व्यक्त केलं. तुम्हाला काय वाटतं? या निवडणुका चालू आहेत आता, काय वातावरण आहे? कोण निवडून येईल? मला बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताईंचं पारडं जड वाटतं. पंकजाताईचंच पारडं का जड वाटतं बरं? आता तर निवडणुकीचं वातावरण वेगळं वाटतंय आता. काय वाटतं तुम्हाला पंकजा मुंडे निवडून येतील? नाही, असं मीडियामध्ये वेगळं वातावरण आहे. पण गावगाड्यातील सगळा समाज विकासाच्या बाजूने आहे. विकासाचं व्हिजन असलेलं नेतृत्व आहे पंकजा मुंडे आणि त्यांच्याकडे विकास कामं करण्याची धमक आहे. त्याच्यामुळे मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेच निवडून येतील. प्रीतम मुंडेंनी 10 वर्षाच्या कालखंडामध्ये निधी खर्च केला नाही असं मत आहे विरोधी उमेदवाराचं. त्यावर काय मत तुम्हाला व्यक्त करता? बीड 50 वर्षापासून स्वातंत्र्य काळापासून जो प्रलंबित होता रेल्वे प्रश्न, तो प्रीतम मुंडे यांच्याच कालखंडातून पूर्ण झालाय आणि तो प्रचंड वेगाने 294 किलोमीटर लांबीचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तो पूर्ण त्यांच्याच कालखंडात म्हणजे 75% काम पूर्ण झालंय. 2-3 वर्षात तो प्रकल्प मार्गी लागेल असं मला वाटतं. काय निवडणूक विकासाच्या मुद्दे व्हायला पाहिजे विकासाच्या विकासाच्या मुद्दे. हो, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तुम्हाला काय वाटतं? निश्चितच पंकजाताई निवडून येतील बीड जिल्ह्यामध्ये. पंकजा मुंडेच का बरं? कारण की त्यांनी ग्रामविकास खात्यामध्ये भरपूर कामं केलेली आहेत. बीड जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रात सगळीकडे त्यांनी चांगली कामं केलेली आहेत. तर काय विद्यार्थ्यासाठी काय असायला पाहिजे? काय करायला पाहिजे सरकारने? तुम्हाला जे सरकार येईल आता देशामध्ये विद्यार्थ्यासाठी काय करायला पाहिजे असं? नवीन नवीन भरती काढायला पाहिजेत आणि सगळ्या भरती पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे. तर भरत्या हे पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत आणि नवीन नवीन जे आहेत ते तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे असं यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? पंकजाताई. पंकजा मुंडेच. हो. तर पंकजा मुंडेच का बरं? त्यांनी विकास केलेला आहे. पाहिले म्हणजे 2014 ते 19च्या काळात भरपूर लोकांना म्हणजे विकास केलेला आहे. आता हाच रोड ते शिवाजी पुतळा ते चराठा फाट्यापर्यंत आपले ते तुतारीचे आमदार यांनी फक्त त्यांच्या कमिशनसाठी अडून धरलेला बाबा, नाही तिथून पाठीमागच झाले असं. म्हणजे राष्ट्रवादीचे जे शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी कमिशनसाठी रोड आणून धरला असतो. हो. आणि इथून पाठीमागं 5-5, 6-6 आमदार शरद पवार गटाला दिलेले आहेत या जिल्ह्याने. काय केलं त्यांनी? काहीच नाही ना केलं ह्या जिल्ह्यासाठी. तर त्यांनी जिल्ह्यासाठी शरद पवार गटाला 5-5, 6-6 आमदार दिले होते. त्यांनी जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही. त्यामुळेच पंकजा मुंडे याच निवडून येतील असं यांचं मत आहे. धन्यवाद. बोला काय म्हणता? आता तुम्ही सांगितलं जातीवादी म्हणजे जातीच्या याच्यावर मतदान 100% पडणार नाही. कारण की त्याशी आम्ही म्हणजे सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. आता त्याशी त्यांनी बूथ प्रमुखाची नुसती बैठक घेतली, त्याला सभेचं स्वरूप आलतं. अण्णांनी त्याशी सांगितलंय, म्या उलट्या प्रवाहात उडी मारली की पूर्ण्यानी उडी मारायची आणि 100% गावगावात म्हणजे मराठा समाज असेल कोणता समाज असेल, कारण की नेता हे कोणत्या समाजाचा नसतो, पूर्ण्याचा असतोय. कारण की अण्णांनी पूर्ण गावागावात जाऊन सांगितलंय. त्यामुळं 100% पंकजाताई 3 लाखाच्या मताने निवडून येतील. आणि जो राहिला विकासाचा मुद्दा, जो पंकजाताईच्या काळात जे कामं झाले ते आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 50 वर्षात काय झालंय मला एवढं दाखवून द्या. 25-15 असेल, जलसंधारण, जलयुक्त शिवार, जलजीवन मिशन, हे काय जातीकडे बघून नाही, हर एक गावात जल जीवन मिशन हे काम चालू आहे. ते 1 कोटी 2 कोटीचे असेच कामाचे येतं. आणि राष्ट्र आता याचे म्हणजे पिपाणीवाले म्हणतात आम्ही हे केलं, तुतारीवाले. हा तेच तुतारीवाले सांगत आहेत आम्ही हे केलं. तुम्ही सभापती असताना तुम्ही काय केलं 5 वर्षे हे आम्हाला दाखवून द्या. धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. इकडे बोलायचं कोणाला? तर
आपण आणखी ही प्रतिक्रिया देणार आहोत. तर काय वाटतं तुम्हाला विद्यार्थी वर्ग काय पुरस्कार काय या ना लोकशाही वाचवा या अहो या ना काय झालं बोला ना तुम्ही आम्हाला पाहिजे ते अहो, बोला ना हा अहो, मला तुम्ही आता म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबू द्यायचा नाही तुम्ही दबायला लागला आवाज. तर काय वाटतं तुम्हाला निवडणुका चालू आहेत लोकसभेच्या हा काय आता देशामध्ये कुणाचं सरकार यायला पाहिजे असं वाटतं? देशामध्ये सरकार कुणाचं बी येऊ पण बीडमध्ये विकासाची कामं झाली पाहिजेत. गोरगरिबाच्या हाताला काम भेटलं पाहिजे. जनसामान्यामध्ये जे शेतकऱ्यामध्ये जे महत्वाचा मुद्दा कळीचा मुद्दा म्हणजे पाण्याचा जो प्रश्न आहे बीडला तो पाण्याचा प्रश्न मिटवला पाहिजे. शेतकऱ्याला जे नदी कोकणातल्या नद्या ज्या वळवायच्यात त्याची काहीतरी घोषणा झाली पाहिजे आणि वॉटर ग्रीड जो प्रकल्प आहे तो प्रकल्प यशस्वीपणे राबवला पाहिजे. मुळात म्हणजे राजकारण हा ज्याच्या त्याच्या म्हणजे ज्या राजकीय नेत्याचा भाग राहिला पण जनसामान्याला महागाईपासून कमी करणे बेरोजगारीचा मुद्दा असतो. जे तरुण वर्ग जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यांच्या आशा पल्लवित करण्याचं काम जर सरकारनं केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा बदल कोणतंही सरकार येऊ पण बदल घडून आला पाहिजे. बदलासाठी जे मत असतं आमचं लोकशाहीचा उत्सव मनवण्यासाठी जो 25 जानेवारीला आपण मतदार दिवस साजरा करतो त्या मतदार दिवसाचं लोकशाहीमध्ये उत्सवाचं परिवर्तन झालं पाहिजे आणि या उत्सवाचं परिवर्तन ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं लोकांमध्ये भावना निर्माण होतील की बाबा येणारे जो कोणाची सत्ता असेल फक्त विकासाच्या मुद्द्यावर जर लढलं तर नक्कीच येणाऱ्या काळात फरक दिसेल. जर तुम्ही जातीय समीकरणं जर लावून जर तुम्हाला निवडणुका लढायच्या असतील तर येणारा काळ हा आमचा असाच फुफुट्यात आणि मरणात जाईल यात काही शंका नाही. तर जातीय समीकरण लावून निवडणुका कोण लढते असं वाटतं? जातीय समीकरण ज्याच्या त्याच्या प्रत्येक उमेदवाराचं किंवा जे प्रत्येक उमेदवार ज्याच्या त्याच्या आज बीड मधली परिस्थिती पाहायला गेले तर जातीय समीकरणावरच इथून पुढे मागचा इतिहास बघितला तर जातीय समीकरणावरच निवडणूक लढवली जाते. आताचा विषय नाही हा फार पूर्वीपासूनचा विषय आहे पण मूळ मुद्दा म्हणजे विकासाचं केंद्रस्थान राहिलं पाहिजे आणि जो काही सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाला काय भेटलं पाहिजे याबद्दल निश्चितच एक रूपरेषा आखली पाहिजे आणि त्यानुसारच सरकार किंवा जो कोणी उमेदवार असेल त्यानं विकासाचं मॉडेल समोर ठेवून जनतेला कॉमन केंद्रबिंदू ठेवून हे पुढचं विकासाचं पाऊल उचललं पाहिजे. तर काय वाटतं तुम्हाला कोण विकास करू शकेल बीड जिल्ह्याचा आता काय त्यावर काय म्हणतं तुम्हाला काय वाटतं कोण विकास करू शकेल या बीड जिल्ह्यात? नक्कीच जो कोणी विजयी उमेदवार होईल तो विकासाचं आता दोन आपल्या समोर उमेदवार 3 उमेदवार आहेत अशोक हिंगे आहेत बजरंग सोनवणे आहेत पंकजा बीडची मुंडे आहेत. जनता सुज्ञान आहे. येणाऱ्या काळात 4 जूनला कळलंच की नेमकं कोण उमेदवार निश्चितच विजयी होईल. 4 जूनला तर कळणारच आहे पण तुम्हाला काय वाटतं कोण उमेदवार असा सक्षम राहील की तो विकास करू शकेल? एखादा सक्षम उमेदवार कोण आहे? 3 उमेदवार आहेत आता प्रबळ उमेदवार आहेत. नाही आता माझ्या एकट्याच्या मतानं काही फरक पडणार नाही पण माझं मत लोकशाहीला मत आहे. माझं येणारं मत हे लोकशाहीच्या बाजूने असणारं मत आहे. नक्कीच तुम्हाला 4 जूनला बीडची जनता काय ते ठरवेल. ते काय बोला विकास कोण कर तुम्ही मत कोणाला द्या विकास कोण करू शकेल असं वाटतं? बीडचा विकास करायला विजयी उमेदवार करेल किंवा ते पराभूत आज तागायत बीडचा इतिहास आहे. बीडचा विकास MIDC चे मुद्दे बेरोजगारीचा मुद्दा आणि मुळात पाहिलं तर शेतकऱ्याचा मुद्दा हा कुणीच आतापर्यंत शेतकरी मरून गेला पण शेतकऱ्याचा मुद्दा कुणी उचलला नाही. पंकजा मुंडेच्या काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्याचे समजा जे पीक विमा नुकसान भरपाई आणि जलसंधारणचे बी जे कामं झालेत असं यांचं मत आहे बऱ्याचशा मतदाराचं त्यावर काय मत आहे? पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्याला फायद्याचं होतं की काय काय वाटतं? फायदा होता असं म्हणायला गेल्यानंतर बीडला ह्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या नसत्या. आता ज्या बीडच्या दुष्काळाच्या झळ्यात पाण्यासाठी एक हांडा माझ्या माऊली भगिनीला असं डोक्यावर घेऊन हिंडावं लागतंय. जलसंधारणची नक्कीच कामं झाली असतील मी यात काही शंका बाळगत नाही. नक्की झाली असतील पण आज जी बीडची परिस्थिती पाहायला गेलो तर आजही बीडला पाणी 30 दिवसाला येते. बीड शहराची गोष्ट केली तर बीड जिल्ह्याची अवस्था याच्यापेक्षा फार बिकट अवस्था आहे. आज खेड्यामध्ये माझ्या माऊलीला डोक्यावर हंडा घेऊन जावं लागते. ही परिस्थिती आज 75 वर्षामध्ये सुधारली गेली नाही. तर मला नक्कीच काय वाटतं की ह्या मागच्या इतिहास पाहण्यापेक्षा
भविष्याचा इतिहास नेमका काय असला पाहिजे, भविष्याचं तुमचं विकासाचं मॉडेल काय असलं पाहिजे, हे जनतेचं केंद्रस्थान किंवा जे काही सामान्य माणूस ठेवून तुम्ही जर नक्की केलं तर येणारा काळ तुम्हाला उज्ज्वल आणि सुजलाम सुफलाम दिसल्याशिवाय राहणार नाही. तर धन्यवाद. यांनी मत मांडले की MIDC पाण्याचा मुद्दा जो आहे किंवा विद्यार्थ्यासाठी जे काय असणार आहे, शेतकऱ्यासाठी काय, त्यांनी सविस्तर मांडणी केलेली आहे. तर आपल्याला एकच सांगा वाटतं की ज्या वेळेस आपल्याला बीड जिल्ह्याला पाणी येईल, जो काय त्यावेळेस MIDC सुद्धा यायला आपल्याला टाइम लागणार नाही. जर पाणी नसेल तर MIDC येऊन पण उपयोग नाही, तिथं कंपन्या येणार नाहीत कोणत्या किंवा रोजगार निर्मिती होणार नाही. तर धन्यवाद तुम्ही सविस्तर मुद्दे मांडल्याबद्दल. आणि लोकशाही मार्गाने येऊ. तर 4 तारखेला कळेलच असं त्यांनी सांगितलं. त्यांचं मत नाही मांडलं की कोण निवडून येईल. काय वाटतं तुम्हाला? बजरंग बाप्पा 5 वर्ष चंदन चोरायला जातात का? 5 वर्ष दिसतच नाहीत. तो वैयक्तिक हो. प्रश्न राहिला आता, तो चंदन ते बाकी विषय जाऊ द्या. तर त्यांचा काय असेल ते, पण तुम्हाला विकास काय वाटतं, विकास काय व्हायला पाहिजे? ताईकडूनच विकास होणार आहे, पण बजरंग बाप्पा पहिल्या निवडणुकीनंतर 5 वर्ष चंदन चोरीतच गेले त्यांनी काहीच सांगितलं नाही लोकांना. आता ते डायरेक्ट निवडणुकीलाच उगवलेत. आधी म्हणले माझ्या छातीमध्ये धनंजय मुंडे अजित दादा त्यांना लगेच इकडे पक्ष प्रवेश करून शरद पवार आहेत. काय वाटतं तुम्हाला, विकास कोण करू शकला आता बीड? काहीच करू शकतात विकास. बजरंग बाप्पाला काही धोरणं नाहीत, काय नाहीत. अडाणी माणूस आहे एकदम. त्याला काही हे नाही बजरंग बाप्पाला. तर शेतकरी पुत्र म्हणत आहेत ते, समजा. पुत्र नाही ते, चंदन पण चोर पुत्र आहेत. तर काय आता हे निवडणुकीमध्ये काय वाटतं तुम्हाला, निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे की जातीच्या? विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक व्हायला पाहिजे असं वाटतं. तर धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पाच का बरं? कारण बीड जिल्ह्यामध्ये आंतरवाली सराठी तेथे झालेल्या ज्या मराठ्याच्या लोकांवर जो अत्याचार झाला पोलिसांनी केलेला, हे अत्याचार मराठ्याचे लोक विसरलेले नाहीत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर विचार केला तर मराठा समाज हा कुठल्याही प्रकारचा कमळाला मतदान देऊ शकत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये. जे लोकांनी कितीही सांगितलं की इथं असं परिस्थिती, तिथं अशी परिस्थिती, एकही फुल्ली मराठ्याची कमळाला जाणार नाही. बरं, कमळाला जाणार नाही, मग घडीलाच का जावी असं वाटतं तुम्हाला? पर्याय दुसरा नाही. वंचित बहुजन आघाडी उभा आहे, तिथं मराठा उमेदवार आहेत. बहुजन आघाडीची एवढी मोठी ताकद नाही. आणि बजरंग बाप्पा हा माणूस एक शेतकऱ्याचा पुत्र असताना सर्वसाधारण व्यक्ती आहे. त्या व्यक्तीची निवड सर्व मराठ्यांनी केलेली आहे. कोणी निवड केली नेमकं? सर्व लोकांनी केलेली, मराठा समाजाने केली. तर मग ते शरद पवार गटाकडून शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षण काय केलं असं वाटतं? शरद पवार साहेबांनी नाही केलं. तुम्हाला तुमच्या काठची जवळ वाटते, आम्हाला आमच्या काठची जवळ वाटते ना. मग अशोक हिंगे हे मराठा समाजाचे आहे, ते का जवळ वाटत नाही? आमचा पक्षच आमचा आहे तो, कोणता? तुतारीवाल्याचा. शरद पवारच आमचा आहे शरद ना. पवार तुमचे तर मग आरक्षण आतापर्यंत जर शरद पवार साहेबांनीच तुम्हाला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असला तर अंतरावली सराठी किंवा जे एवढे आंदोलन झालेच नसते, हा. एवढं पुढे आलंच नसतं. तुम्हाला काय वाटतं मग शरद पवार सत्तेवर असताना ही मागणी झालीच नव्हती ना. कशी झाली नव्हती? 1994चा जी आर आठवतो. 1994चा जे आर तो वेगळा असेल, पण त्यावेळेस एवढं आंदोलन भडकावू गेले नव्हते. हे जे आंदोलन भडकावू केलं, तुम्हाला गरजच नव्हती लाठीचार्ज करण्याची गरजच नव्हती ना. हे आंदोलन मला काय वाटतंय की शरद पवार साहेब हे 4 वेळेस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस मराठा भरपूर आंदोलन, अण्णासाहेब पाटील मराठा समाजासाठीच गेले. हो. त्याच्यानंतरही शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. तर तुम्हाला काय वाटतं, त्यावेळेस वाटलं मराठा समाजावर अन्याय झाला पवार साहेबांना? पवार साहेबांकडून अन्याय जरी झाला असेल किंवा नसेल ते माहित नाही आपल्याला, ते आपल्या जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये जो अन्याय झालेला आहे, आमचा मराठा समाज पेटून उठलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित आहे आणि प्रत्येक जे वोटिंग करणारे लोक आहेत हे सगळे सुशिक्षित आहेत. त्याच्यामुळे आज समोरचा जो अन्याय आहे तोच दिसतोय आम्हाला. तर म्हणजे तो अन्याय झालेला, मग तुम्ही एक जाहीर करता की आम्ही शरद पवार साहेबाची माणसं आहेत, शरद पवार साहेबांनी आरक्षण नाही दिलं पण शरद पवार साहेबालाच मतदान करायचं. हो. म्हणजे मग तुम्हाला काय वाटतं, निवडणूक जातीच्या मुद्द्यावर पवार साहेबांकडे मतदान करायचं ह्याचं दुसरं एक आणखी एक कारण आहे की मागच्या 10 वर्षामध्ये कमळ या चिन्हावर मतदान करून प्रीतमताई मुंडे यांना खासदार केलं. बरोबर आहे. त्यांनी काय विकास केला? विकास दाखवा त्यांनी, भरघोस आधार. तो खासदाराला शोभेल असा विकास दाखवा. तुम्हाला काय वाटतंय? एक खासदार थांबा ना, एक खासदार या नात्याने, खासदार हा दिल्लीमध्ये जात असतो, तर खासदाराने विकास काय करायला पाहिजे की त्याचे काय तुम्हाला जे भरीव काम असते कोणते तुम्हाला का, तुम्ही तर आहेत तरुण युवा आहेत, हो, काय काम करायला पाहिजे ते काय? इथले जे तरुण आहेत, इथले तरुण आज रोजगाराच्या शोधात आहेत. इथं रोजगार भेटत नाही. बीड म्हणजे एक खेड आहे आणि इथून मुंबई सारख्या, पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये इथून स्थलांतर होत आहे. ह्या लोकांचं स्थलांतर कसं रोखता येईल आपल्याला? इथं रोजगार काय करता येईल?
आणि ह्या रोजगारासाठी काय उपाययोजना पाहिजेत ह्याचं स्ट्रक्चर त्यांच्याकडे पाहिजे. नुसतं सुशिक्षित खासदार आहे, रुपये खर्च नाही कुठं, नुसते पैसे कुठे इथं तर आता नाही, काहीच नाही. तर त्यांनी इकडून या तुम्ही बोललेला तर काय तर लय मोठ्या प्रतिक्रिया येतात. आणखी कुणाला बोलायचं तर बरं ठीक आहे. आता आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. तुम्ही म्हणजे एक अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला आणि जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळे आम्ही कमळाला मतदान करणार नाही असं मत आहे यांचं. धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं कशाबद्दल आता हे लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत हा? काय वाटतं तुम्हाला कोण निवडून यायला पाहिजे? येणार तर बीजेपीच येणार आहे आणि ते बी 400 पार येणार आहे. ते काय बोलले शरद पवारने आम्हाला आतापर्यंत काय केलं माहित नाही, इथून पुढे काय केलं. मग इथून पुढे बी तुम्हाला तो तरीच हाणायची, हे सरळ सरळ स्पष्ट होतंय. मग ते म्हणतायत की अंतरवली सराटीमध्ये जो अत्याचार झाला त्यामुळे आम्ही भाजपाने ते करायला नव्हतं पाहिजे. आमचं आरक्षणाचं एवढं मोठं जे हे मुद्दा पेटलेला होता तर ज्या आया बहिणीवर लाठीचार्ज झाला तर त्यामुळे आम्ही कमळाला मतदान करू शकत नाहीत असं. असं कोण म्हणतं भाजपने लाठीचार्ज केलाय? मला भाजपचं सरकार होतं. हा? भाजपचं सरकार. सरकार कुणाचं असलं म्हणून आता इथं 1993 ला बॉम्बस्फोट आला, 2011 झाला, तो म्हणायचा का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारने केला, त्यावेळेस तर मुंबईत किती मेली होती? त्याचं नाही का? हा? भाजपचं कसं झालं म्हणजे सगळं भाजपनेच केलं त्यांच्या काळात. आम्हाला भाजपचा काळ होता, भाजपचे गृहमंत्री होते, त्यांच्या काळात आदेश दिलेले, त्यांच्या सगळ्यावर कारवाई केलेली आहे. असं नाही की त्यांनी काय मुद्दा म्हणून केलेला आहे किंवा हे जातीभेद पेटण्यासाठी केलाय. पण हे करे सध्या 2-4 असे लोक असतात की समाज तेढ निर्माण करणारे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर बोलायचं कोणाला? या ना. बोला ना. सगळ्याला काय वाटतं तुम्हाला आता बीड जिल्ह्याची निवडणूक चालू आहे, कोण निवडून यायला? बजरंग सोनवणे. बजरंग सोडणेच का बरं? कारण हिकडचा विकासच काही नाही. 15 वर्ष झाले ह्यांच्याच घरात सत्ता आहे. 9 पासून रेल्वेचे निश्चित स्वप्न दाखवतात. रेल्वेत बसून येऊ, रेल्वेत वर येऊन येऊ, त्यांचे नावं देऊ, पण किंवा पटरीला नावं देऊ. विकास काहीच नाही. अजून विकासच येतोय, अजून लांबच आहे तिकडच. बरं तुम्हाला काय वाटतं कोण विकास करेल असं वाटतं? विकास बजरंग सोनवणे करतील ना. बजरंग सोडणे करतील. हो, देशामध्ये कोणा सरकार असं वाटतं? देशामध्ये इंडियाचं यायला पाहिजे. इंडिया आघाडी. हो. तर इंडिया आघाडीचं सरकार समजा 2014च्या अगोदर सरकार होतं त्यावेळेस बीड जिल्ह्याला रेल्वे आली नव्हती, त्यावर काम. त्यावेळेस रेल्वे आले, पण शेतकऱ्याला कर्जमाफी झाली ना 2009 ला. 2000 नंतर ही भाजप सरकारच्या काळात झालेले. नाही, 2009 ला शरद पवार हे मनमोहन सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते का त्यावेळेस सरसकट झाली. आणि 2016 झाली का फॉर्म निश्चित भरून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान त्याच्यात फॉर्म भरून घेतले, कर्जमाफी झाली नाही. आता यांचं सारखं इंडियाचं कारण, मत द्यायचं कारण काय? शेतकऱ्याला कर्जमाफी, पुन्हा नोकऱ्या काढणार ते, रेल्वे म्हणजे केंद्र शासनाच्या नोकऱ्या भरणार, हे काय भरणार, पुन्हा महागाई वाढली. आता खताचे भाव वाढलेत. आता सध्याला खताचे भाव वाढले नाहीयेत. मी पुरावे देऊ शकतो. मी ऐका ना, खताचे भाव वाढलेले नाहीयेत. तर आता आम्ही पत्रकार, आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत, पण हे स्पष्टीकरण आलंय. ऐका ना, सकाळचं ॲग्रो सकाळ पेपर आहे आजचा, तर त्याचं ते आपलं शेतीविषयक येतं का ॲग्रो पेज, त्याच्यावरती आज बातमी आहे की जे खताचे भाव वाढलेले आहेत तर ते कोणीतरी खोडसाळपणे ते टाकलेले असं त्यांचं मत आहे. असं आम्ही तेही पूर्ण स्पष्ट करणार. मुद्दा जाऊ द्या, दुसरे मुद्दे आहेत ना भरपूर. गॅसचे काय भाव वाढलेत? गॅस मला वाटतं 2011 सुद्धा गॅस 1100 जे त्यांच्या पार्टीला बंधन करणार त्यांना बी विचारा, 1000 रुपये भरणे शक्य आहे का? कशाचे? हे महापरीक्षा पोर्ट, हे कोणताही सध्याला TCS 1000 रुपये त्यांना विचारा. ते आहे आता कसं आहे, कुणीच काही बोलत नाही. विद्या ते 1000 रुपये मतदान मागायची वेळ येते का तेव्हा बाहेर निघते. बरं काय तुम्हाला काय थांबा काय वाटतं तुम्हाला सरकारने विद्यार्थ्यांसाठी काय उपाय? विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्या काढायला पाहिजे. जेवढे पद रिक्तत का, आणि असा एक नियम बनवला पाहिजे प्रत्येक वर्षी. समजा ह्या वेळेस 10 पद रिक्त तर 10 पद त्यांनी पुढच्या वर्षीत भरायला पाहिजेत, जेवढे रिक्त होतील तेवढे. आणि जे भ्रष्टाचार होतोय सध्याला परीक्षामध्ये तर ते भ्रष्टाचार कमी करायला पाहिजे, म्हणजे रद्दच करायला पाहिजे काहीतरी, किंवा MPSC कडे द्यायला पाहिजे ते पदक. जे खाजगी कंपनीकडे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते MPSC कडे द्यायला पाहिजे असं तुमचं मत आहे. तर त्यामुळे तुम्ही म्हणजे भाजप सरकार एक जाचक सरकार आहे आणि ते विद्यार्थ्यांसाठी नाही, शेतकऱ्यासाठी नाही, कोणासाठी चांगलं नाही. कोणासाठी चांगलं नाही? महागाई. इंडिया आघाडी. धन्यवाद. तुम्हाला काय? बीजेपी सरकार गेलं पाहिजे ह्यावेळेस. कशामुळे बरं बीजेपी सरकार का जायला? काय त्यांनी काय विकास केला? सगळं म्हणजे भारतीय लोकशाहीच त्यांनी संपून टाकल्यासारखी संपली. कुणाला उचलायले जेलमध्ये टाकायला लागलेत, परत पुन्हा ते एकदम म्हणजे त्याच्यामुळे गेले पाहिजे ना. कोणी सर्वसामान्यला कोणाला जेलमध्ये टाकलेला आहे?
केजरीवाल सगळे त्यांचं ते काहीतरी दारू घोटाळा वगैरेचं काय कुठं झालाय. एखादा गुन्हा केल्यानंतर कोर्टामध्ये सिद्ध व्हायला तर वेळच लागत असतो आपण पण सर्व जामीन तर द्यायला पाहिजे ना. ज्यावेळेस तुमचा गुन्हा सिद्ध ते तर 10 वर्षही सिद्ध होणार नाही. मग 10 वर्ष तुम्ही जेलमध्ये ठेवणार का त्याला. म्हणजे पण त्यांनी गुन्हा केला असं मत आहे, त्यांना काहीतरी पुरावे मिळाल्याशिवाय पण ते गुन्हा सिद्ध झालं पाहिजे ना. तुम्ही कसं म्हणू शकता आता त्यांनी गुन्हा केलाय म्हणून. आता एका ह्यांना उचलून जेलमध्ये टाकणार. आता समजा मी म्हणणार ह्यांनी मला मारलंय हे ते केलंय, पण ह्यांचा हक्क आहे ना, अधिकार आहे, ह्यांचा जामीन भेटला पाहिजे. नाही तर ह्यांचे उग केस 10 वर्ष चालणार. मग ह्यांना उगाच 10 वर्ष ठेवायचं का. मग ह्यांना उगाच 10 वर्ष जेलमध्ये ठेवायचं. एक तर करून तो कायदा बनवला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीजेपी सरकार कमवून गेली पाहिजे. कारण की त्यांनी नाही का बीडमध्ये बीडमध्ये आपलं फक्त IIT ची एक युनिव्हर्सिटी का तुम्ही महाराष्ट्रामध्ये 10 युनिव्हर्सिटी आणू शकत नाहीत. IIM ची युनिव्हर्सिटी फक्त एक आहे नागपूरला, का तुम्ही त्या 10-20 आणू शकत नाहीत. जिल्हा परिषदच्या शाळा दिल्ली सारख्या का करू शकत नाहीत तुम्ही. तिथं लाईट बिल माफ होतंय, इथं तुम्ही का करू शकत नाहीत. पंजाबला 3 लाख कर्ज आहे तरी सुद्धा ते लाईट बिल माफ करतात. महाराष्ट्रात आपलं एवढं सदन सरकार आहे तरी सुद्धा इथं का लाईट बिल माफ होऊ शकत नाही. परंतु नाही युनिव्हर्सिटी येत नाहीत. बीडला अजून मेडिकल कॉलेज नाहीये, गव्हर्नमेंटचं कॉलेज नाहीये. परंतु ना बी फार्मसीचं गव्हर्नमेंटचं कॉलेज नाहीये. शिक्षणाच्या बाबतीत काहीच नाहीये, रोजगार नाही, काय नाही. जर तुम्ही शिक्षणच देऊ शकत नाहीत बेसिक, तर मग पुढची पिढी कशी घडणार आणि कसं म्हणजे हे होणार. त्याच्यामुळं बीजेपी सरकार ह्या वेळेस गेलंच पाहिजे. तर बीजेपी सरकार काही करीत नाही. बीडमध्ये सुद्धा काहीच विकास नाही. शेतकऱ्यापासून ते विद्यार्थ्याला सुद्धा एकही शासकीय कॉलेज नाही असं यांचं मत आहे. त्यामुळे बीजेपी सरकार जायला पाहिजे असं यांचं मत आहे. धन्यवाद. बोललेले दुसरं बोलत होतं. इतक्या वेळ जास्त वेळ आहे जमा 2 वेळेस बोलले ते 100% तुम्ही शेवट घेतला. आम्हाला टाकता येत नाही होते, एकाच माणसाचं जास्त वेळ नाही. आता हे म्हणले शरद पवारनी हे केलं, त्यांनी 50 वर्ष सत्ता असताना बीड जिल्ह्याला काय दिलं. आणि आपले हे आमचे मित्र म्हणले आम्ही शरद पवारला मतदान करणार. बरं त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय योगदान आहे त्यांचं सांगा. त्यांनी ते म्हणले की सरसकट कर्जमाफी केली 2009 साला शरद पवारजी त्यांच्या काळात कर्जमाफी झालेली आहे, त्यांच्या काळात नाही. आणि ते म्हणले पेपरचं राजेश टोपे आरोग्य मंत्री असताना 300 रुपयाला प्रश्नपत्रिका विकली. ते का बीजेपीच्या काळात नाही झालं, राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या काळात पेपर फुटीचे हे प्रकरण हे पूर्ण राष्ट्रवादीच्या काळात झालेले आहेत. म्हणजे राजेश टोपे मंत्री होता त्यावेळेस. आणि आता ते म्हणते तर जागा काढल्या नाही. बीजेपीचे सरकार आल्यापासून याच्या अगोदर तर तुम्ही चेक करा 5,000च्या पुढे एक भरती गेली नाही. आणि यांनी 2 वर्षात एकदा 18,000ची काढली, एकदा 17,000. ते त्यांचं मत आहे की बीडमध्ये कोणतंच एखादं चांगलं ह्याचं कॉलेज नाहीये, शासकीय कॉलेज नाहीये कोणतं. कॉलेज 100% येणार आहे. त्या आणण्याची धमक फक्त ओनली वन लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचीच आहे. बजरंग ह्यो काही करू शकत नाही. 10 वर्षाच्या कालखंडामध्ये चालले 10 वर्षाच्या कालखंडामध्ये एखादा कॉलेज 10 वर्षाच्या कालखंडात आता आपले रोड हे नीट करायला, आता यांनी जी 50 वर्ष घाण केलेली होती ती नीट करायला गेली ना. एवढ्या लवकर थोडंच होणार आहे. रेल्वे त्यांच्या काळात 1 फूट रेल्वे आणली का त्यांनी दाखवून द्यावा. यांच्याच काळात आली ना, प्रीतमताईंनी त्यांनीच आणली ना. यांच्या काळात 1 फूट आली का कुठं. तर धन्यवाद. आपण तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणखी बोलायचं कोणाला. जाऊ द्या बोलायचं. काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल आता भाजप लोकसभेच्या निवडणुका चालू. बीडमध्ये पंकजाताईच निवडून येणार. पंकजाताई का बरं. कारण पंकजाताईने 10 वर्ष विकास केला. त्यांच्या काळात रोड झाले, पुन्हा पाणी घरकुल भेटले, विहिरी भेटल्या शेतकऱ्याला. शेतकऱ्याच्या खात्यावर 2-2 हजार रुपये येते 3-3 महिन्याला. शेतीमालाला भाव मिळाला नाही असं. शेतीमालाला भाव भरपूर आहे. भाव आता पहिला किती होता 3,000 रुपये कापसाला भाव आता 7-8 हजार रुपये. याच्यापेक्षा काय वाढेल पाहिजे. म्हणजे पंकजा मुंडे विकास करतील असं वाटतं. आणि 100% पंकजाताई विकास करतील. आणि देशात मोदीची सगळ्यात गरज, मेन म्हणजे देशाला मोदीची गरज आहे. हा, आणि देशात फक्त पंतप्रधान मोदीच व्हावा ही सगळ्याची इच्छा आहे. धन्यवाद. देशामध्ये पंतप्रधान मोदीच व्हावा अशी यांची इच्छा आहे. तर धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. बोला.